महाराज, हे वस्त्र आपण परिधान करावे अशी वस्त्रकाराकडून विनंती आहे. उद्याच्या विवाह प्रसंगी आपण हेच परिधान करावे. तेव्हा काही कमी जास्त. का रडतेस तू सावी? काय हवंय तुला? सांग तरी. निदान लवकर लवकर बोलायला लाग, म्हणजे आम्हाला कळेल तरी तुला काय होतंय ते. बर, मी प्रयत्न करतो. तुला दूध हवंय का तुला थंडी वाजते का? मी दुसरा विवाह करतोय म्हणून रुसलीस तू? हा, अगं पण बाळा, तुला आईची माया मिळणार आहे. ती तुला नाहू माखू घालेल, तुला कुशीत घेईल, तुला अंगाई म्हणेल आणि तुला आईची ऊब मिळेल. काळजी करू नका महाराज. आईच्या दुधाऐवजी गाईचं दूध पिते ना ती. पचायला जड असतं ते. पोटाला आराम पडला की कमी होईल किरकिरणं तिचं. तोपर्यंत द्यावं तिला माझ्याकडे. आणि हे सेवक खोळंबलेत आपल्यासाठी, तेव्हा त्यांना जे काही वस्त्र असतील ते आम्ही परिधान करू. आणि जोपर्यंत सावित्रीला आराम मिळत नाही तोपर्यंत कोणीही आम्हाला त्रास देऊ नये. काय झालं सावित्री? का रडतेस तू एवढी? हा, शांत हो ना बाळा. अगं बाई, मंदाकिनी देवी, तुमची जीभ भाजली की हो? आता नव्या महाराणींशी कसं बोलणार? नाही म्हणजे उद्याच महाराजांचा विवाह आहे. जीभ होईल ना ठीक तोवर? बिचारा राजकन्यासाठीच करतायत ना महाराज हा दुसरा विवाह. हो ना, आपल्या स्वर्गीय महाराणींवर महाराजांचं फार प्रेम होतं. पण तान्ह्या लेकराला आई हवीच. पाप्यांचं आणि दासींचं काम नाही ते. ते खरंय रे, पण मोठ्या लोकांचं तेवढ्यात नसतं. राजाचं लग्न म्हणजे 2 राज्यांचं लग्न. तर आता बघा, कंगाल झालेल्या दक्षवरचं राज्याचं नशीब कसं फळफळणार. आमचं नशीब केव्हा फळफळणाऱ्या देव जाणे. आता नवी महाराणी आली म्हणजे आमची राज्य बळकावण्याची संधी पुन्हा गेली. काय बडबड करते स्वतःशी? असं मूर्खासारखं काही बोलू नको. कोणी ऐकलं तर राज्य राहिलं दूर. धडावर असलेलं शीर शाबूत ठेवण्यासाठी प्राण कंठाशी येतील. त्यापेक्षा वेडेपण घेऊन पेढे खाऊया, नव्या महाराणींच्या चरणाशी जाऊया आणि संधी मिळाली की डोक्यावर काढूया. काय दक्षवर्ताची दक्षसेना आणि त्यांचा लवाजमा राजवाड्याच्या द्वारापाशी येत आहे. हो, सगळ्यांनी तयार व्हा. चला. विश्वंभट, वेळेची पक्की आहेत ना मंडळी? दक्षसेनेचं रूप आणि तिची मोहिनी विद्या प्रत्यक्षात पाहिजे आम्हाला. चित्रातल्या डोळ्यांनीच इतकी जादू केली आहे सावित्रीवर, मग प्रत्यक्षात ती काय काय आणि किती किती करेल. म्हणूनच तर आम्ही जातीनं हजर आहोत भावी सुनेच्या स्वागताला. स्वागत करावं अशीच आहे राजकन्या दक्षसेना. रूपवान, गुणवान आणि विशेष विद्येमुळे ताकदवान. अहो, तुम्हाला हवी ना अगदी तशीच. आली आली, राजकन्याची पालखी आली. अहो, तुम्हीच स्वतः खात्री करून घ्या. हे काय? पालखी खाली का ठेवत नाहीयेत?
आचार्य काही गडबड नाही ना? सारख्या शंका नको काढू शंकरोबा. हा कोण आणि राजकन्या कुठे आहेत? वर्दी हो हो हो, दक्षवर्त राज्याचे युवराज दुजेंद्र राजांचे पुत्र, महापराक्रमी, महाशक्तिवान, महागुणवान, महाकीर्तिवान, ज्यांच्या हातामध्ये 10 हत्तींचे बळ आहे, ज्यांच्या शक्तीने दगडांचाही भुगा होतो, असे महापराक्रमी युवराज दक्षबाहू यांचा विजय असो, विजय असो. हा विदूषक राजकन्येचा भाऊ काय आहे? आमच्या आगमनाची तयारीच नाही. हाय मद्रदेश इतका गरीब झाला. खरं म्हणजे आमचं दक्षवर्त राज्य हे मद्र राज्यापेक्षा कितीतरी वरच आहे. तरी मनाचा मोठेपणा दाखवून आम्ही इथे नवीन नातं प्रस्थापित करायला आलो, पण इथे कोणाला त्याची किंमतच दिसत नाही. यापेक्षा परत गेलेलं बरं. नाही नाही युवराज, नाही नाही युवराज थांबा. युवराज, तुमच्या स्वागताची जय्यत तयारी झालेली आहे. हा, उंची सुवासिक पेय, फळ फळावळ, दुर्मिळ पक्वान्न आपलीच वाट पाहत आहेत. मौल्यवान नजराने सुद्धा आपली वाट बघताय. त्यात काय नवल, हे सारं तुम्ही करायलाच हवं. मुळात तुम्ही गळ घातली, त्यामुळे या विवाहाला आमची बहिणी तयार झालीये. आणि तिथं स्वागत जर नीट होणार नसेल तर आम्ही आमचा आणि आमच्या राज्याचा अपमान समजू. अहो पण आमची चूक काय झाली ते तर सांगा, आत्ता सुधारतो. काय चूक झाली आहे विचारताय? अहो, आमची फुलासारखी सुकुमार भगिनी तळपत्या उन्हात आली आहे इथवर. पायी राजकन्या आहे ती. पायी कशी येईल? पालखीतच आली. हो, पण मद्र राज्याच्या सीमेपासून ते इथवर तिच्या स्वागताला रस्त्यावर सावलीसाठी रेशमाचं आच्छादन नाही, सुवर्ण मुद्रांची उधळण नाही. इतकी गरिबी. पण राजकुमारी तर पालखीतून आल्या, तर मग रेशमी आच्छादनाची गरजच काय? आणि पालखीचे भोई त्यांच्या डोक्यावर फेटेत, रेशमी आच्छादनाचं काम काय? हे शहाणपण तुम्ही आम्हाला शिकवू नका. अहो, आमची दक्षसेना एवढी नाजूक आहे की तिला उष्ण वारा जरी लागला तरी कोमेजून जाते. हो, फुल आहे ती. आणि या भोयांच्या पायाला लागणाऱ्या उष्णतेमुळे ते आपला वेग बदलतात. त्यामुळे पालखी हिंद कळते आणि याचा त्रास कोमल दक्षसेनेला होतो. तेव्हा रेशमाचा आच्छाद यापुढे होईल. यापुढे नव्या महाराणी जिथून जिथून जातील ते सगळे रस्ते सुवर्ण मुद्रांच्या पावसाने नाहतील. पण त्याआधी तुमची आणि तुमच्या बहिणीची आमच्याशी ओळख तर होऊ दे. दक्ष भाऊ बोलत असताना मध्येच नाक खुपसणाऱ्यांना तो त्वरित शासन करतो. कोण आहे रे तिकडे? युवराज, त्या राजमाता आहेत, मद्र देशाच्या राजमाता. त्यांच्या छत्रछायेखालीच तुमच्या भगिनी गृहप्रवेश करणार आहे. युवराजनीच्या भावी सासूबाई आहेत त्या. देवी माता, राजमाता, प्रणाम. उठा.
येऊ दे राजकन्याची पालखी. हे काय? आमचा जय जयकार का होत नाहीये? आमच्या आगमनाचा आनंद नाही झाला का कोणाला? युवराजनी, आपण अजून महाराणी व्हायच्या आहात. त्यानंतर सारं राजवैभव. इथे जय जयकार फक्त आमचा होतो. राजमातांचा 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 राजमातांचा. पाहिलं, महाराणी झालात की मिळेल बरं हा मान. भ्रम आहे हा तुमचा. महाराणी होण्यापूर्वीच अगदी ह्या क्षणी हा मान सगळे मला देतील. तुम्ही सुद्धा. करा माझा जय जयकार आपल्या मुखाने. करा. युवराजनी दक्ष सेनेचा विजय असो. विजय असो. विजय असो. युवराजनी दक्ष सेनेचा विजय असो. विजय असो. विजय असो. युवराजनी दक्ष सेनेचा विजय असो. विजय असो. आमचा अद्याप विश्वास बसत नाहीये की काही क्षण का होईना पण आमचा आमच्यावर ताबा नव्हता. आम्ही फक्त प्रात्यक्षिक दाखवलं राजमाता. आणि याचसाठी तर निवड झाली आहे ना आमची. चतुर आहात. या विशेष कौशल्यासाठीच झाली आहे तुमची निवड. मात्र आम्ही स्पष्ट सांगतो, तुमच्या या विद्येचा उपयोग तुम्ही जर आमच्यावर कुरघोडी करण्यासाठी केलात तर ते वाईट प्रकारे तुमच्या अंगलट येईल एवढं ध्यानी ठेवा. महाराजांना पत्नी वियोगातून बाहेर काढून तेजश्री, शूर, उत्तम स्वास्थ्य असलेला पुत्ररत्न देण्याची मुख्य जबाबदारी तुमच्यावर असेल. आणि सरळच आहे, तुमचा पुत्र हा या राज्याचा वारस आणि नवा राजा असेल. मात्र हे सर्वंकुश अधिकार प्राप्त करण्यासाठी त्या अपशकुनी राजकन्येला दूर करावं लागेल तुम्हाला. महाराजांना अंकित करणं आमच्यासाठी किती सोपं आहे याचा अंदाज तर आलाच असेल तुम्हाला. राहिला प्रश्न त्या राजकन्येचा, तो तर दूर करावाच लागेल. कारण आम्हाला आमच्या नवीन संसारात कुठलंही जुनं लोढणं नकोय. त्यामुळे त्या कन्येला तर दूर केलंच जाईल. परंतु माझीही एक अट आहे. अट?
तुमच्या फायद्याचीच आहे. बोला. हा माझा भाऊ दक्ष बाहू, जो त्याच्या बाहुबळासाठी सर्वदूर ओळखला जातो, तो माझ्या सोबतीसाठी आणि सुरक्षेसाठी इथेच राहील. दगडाचाही लीलया भुगा करणाऱ्या माझ्या भावाची आपल्या राज्याला मदतच होईल. राजमाता आहे मान्य? आमच्या साऱ्या अपेक्षा पूर्ण करणार असाल तर मान्य आहे तुमची ही अट. आम्हाला संमोहित करण्यापेक्षा महाराजांना संमोहित करा आणि त्या कन्येचा तुमच्या लग्नाआधीच कायमचा बंदोबस्त करून दाखवा. तरच आम्ही तुमची शक्ती मान्य करू. नाहीतर हा विवाह व्हावा का असा प्रश्न पडेल आम्हाला. तिला तर मी अशीच चुरगळून टाकेन. चिंता नसावी राजमाता. मद्र राज्याच्या होणाऱ्या महाराणी दक्षसेना आणि त्यांचे बंधू दक्षवर्त राज्याचे राजपुत्र दक्षबाहू यांचं स्वागत महाराज स्वतः प्रवेशद्वारावर येऊन करतील असं अपेक्षित होतं. परंतु यांना आपल्या कन्येसमोर सगळ्या राजशिष्टाचारांचा विसर पडलेला दिसतोय. याला खोडसाळपणा म्हणावा की दुर्लक्ष? क्षमा करा दक्षबाहू. सावित्री आमच्यासाठी सर्वस्व आहे आणि आपल्याला कल्पना असेलच की आम्ही हा विवाह मुख्यतः सावित्रीसाठीच करतो. हो हो, त्यासाठी कन्यास अधिक प्रिय असते. कशाला? प्रत्येक भावासाठी त्याची बहीण ही कन्येसमानच असते. जशी आम्हाला दक्षसेना माझी बहीण म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा मी तुमच्या हाती सुपूर्द करणार आहे. आम्ही तुमच्या भावना समजू शकतो, पण आपण निश्चिंत राहा. तुमच्या भगिनी इथे सुखात राहतील. आणि मी हे तुम्हाला वचन देतो, तुमच्या या कन्येची व्यवस्थित काळजी घेईल माझी बहीण. आणि तिला फक्त आईच नाही तर एक बलदंड मामाही मिळाला आहे. आले आले. बाबा आत्ता रडत होती आणि मी घेताच हसायला लागली. नवलच आहे. माझ्या बहिणीला देखील मी आजवर असंच फुलासारखं सांभाळलं. पण आता तिची काळजी घेण्याची, तिचे हट्ट पुरवण्याची, तिला आनंद देण्याची सर्वस्वी जबाबदारी तुमची. तिला कसल्याही प्रकारचा त्रास किंवा दुःख सोडाच, पण साध्या फुलाचा काटा टोचल्याचं जरी कळालं तर याची किंमत तुम्हालाच नाही तर तुमच्या राज्याला आणि तुमच्या प्रजेला चुकी करावी लागेल. याचं भान ठेवा. क्षमा असावी. भावनेची तीव्रता खरी होती, धमकी विनोदानं दिली.
हो की नाही ग सावित्री? किती मजेशीर आहे ना तुझा मामा. सगळ्याला हसवण्यात पटा येत आहे. तुझी न माझी तर गट्टीच जमनाले बाबा, गट्टीच जमनाले.